अरे वा, हो दे 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 फोन दे, मी करते. चल. अरे हे काय लगेच तयार झालीस? म्हणजे आधीसारखी चिडली नाही, रागवली नाहीस. पहिल्यासारखं वाग ना, थोडी रागाव. आता राग येत नाही ग कशाचाच, कारण मी पण बदलले ना आता. माझ्या आजूबाजूची माणसं बदलली. ऍक्च्युली सगळंच बदललंय. जाऊ दे, तू सांग काय करू आता? व्हिडिओ करू? चल. ऍक्शन. श्वेता, सगळं का बदललंय माहित आहे तुला? कारण तू त्याला ते बदलू दिलंस. मुलगी जेव्हा एकटी असते ना, तेव्हा ती स्वच्छंदी, आनंदी असते. मी, मला, माझं ह्या सगळ्यातनं तिला फुरसतच मिळत नाही अगं. माझी स्वप्न, माझी नाती, माझं आयुष्य, माझा आनंद हे शोधत असते ती. पण जसं तिचं लग्न होतं ना, तशी नाती बदलतात, स्वतःशी आणि दुसऱ्यांशी सुद्धा. स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करावा, सर्व मान्य आहे. पण असं कोणी म्हटलंय का की स्वतःचा विचारच करू नये? तुम्हीच सांगा ना, की तुझ्या आवडत्या 3 व्यक्तीची नावं सांग. तेव्हा किती बायका अशा आहेत ज्या स्वतःचं नाव घेतात आणि ते त्यांच्या लक्षातही येत नाही की आपण स्वतःचं नाव घेत नाहीये म्हणून. जेव्हा माणूस स्वतःवर प्रेम करतो ना, तेव्हा तो दुसऱ्यावरही प्रेम करू शकतो. जेव्हा ती व्यक्ती स्वतःला महत्वाचं समजते ना, तेव्हा ती दुसऱ्यालाही महत्व देते. कोणत्याही अवघड परिस्थितीत ना 2 पर्याय असतात. पहिला पर्याय हताश होऊन रडत बसणं, आणि दुसरा पर्याय स्वतः स्ट्रॉंग होऊन ती सिच्युएशन बदलून टाकणं. आणि दुसरा पर्याय कितीही अवघड असला ना, तरी आयुष्यभर पदरात सूप टाकणार आहे. छान स्माइल. तुझं आयुष्य सुखी करणारा पिंगा तुलाच घालावा लागणार आहे. मिठूताई, सगळं किती छान आणि सोप्या भाषेत समजून सांगितलं हो तुम्ही. खरंच. एक मिनिट. काय काय शोधताय? काही पडलंय का? नाही अगं, ती आपली येडूबाई मस्ती करणारी, अशी एकदम छान जगणारी हट्टी मिठू होती ना. तेजा, बस कर. मिठू काय ना तेजा, बाजूला हो. शोधते मी. मिठू, काय करताय? तेजा, तुमची मिठू ना आता शहाणी झाली. जगाचे 1% टोनपे खाऊन आलेला शहाणपण आहे. लाईफने खूप मोठा लेसन शिकवलाय.
बर, तुमच्या मिठीवरून लक्षात आलंय माझ्या की तुम्ही खूप खुश आहात मॅडम. हो, आज किती वर्षांनी आम्ही सगळ्या मैत्रिणी फायनली एका छताखाली होतो, एकत्र. इतक्या संकटांना सगळ्या जणी सामोऱ्या गेल्यात. त्यानंतर सुद्धा पुन्हा एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. खरंच मी खूप खुश आहे आज. या वर्षीची दिवाळी ना खरंच खूप स्पेशल आहे. येस, तू अशीच खुश राहा आणि म्हणून आत्ताची दिवाळी स्पेशल आहे. आणि तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून माझ्यासाठी जरा जास्त स्पेशल दिवाळी आहे. बर, हा, काय? हो, मला वाटलं तू ठीक आहे, मीच विचारतो. कसं वाटलं पाडव्याचं गिफ्ट? ओ हा, हे काय विचारायचं झालं का? तुम्ही दिलेलं प्रत्येक गिफ्ट माझ्यासाठी स्पेशलच असतं आणि त्यासाठी थँक्यू. फक्त थँक्यू मग एवढ्यावरतीच बोलवण करणार आहे का माझी? म्हणजे कसं आहे वल्लरी मॅडम, गिफ्ट मिळालं ना की रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं. हा, बरोबर. हा, सांगा काय हवंय तुम्हाला? तुम्ही जे मागाल ते मी देईन. बघा, अहो मागून तर पहा, नक्की देईन. एक मिनिट, कुठे चाललात? एक मिनिट. हे काय? माझी डायरी. माझा सगळ्यात मोठा आनंद. आपलं बाळ. ओ, अरे बाप रे. हा, खरं सांगायचं तर मलाही आता असंच वाटतंय की आपण आपल्या बाळाचा विचार करायला हवा. माय श्वेता, तू का बरं रांगोळी काढतेय? आण, मी काढते रांगोळी. उठ तू. अहो राहू दे ना, मला आवडते. तुम्ही आराम करा जा. माय गैरीश शहाणी आहे श्वेता तू तर. हे माझं घर आहे ना, मग मीच रांगोळी काढणार. तू आली तुझं घर सोडून आणि दुसऱ्याच्या घरासमोर सजावट करी राहिली. काय श्वेता, शोभतं का बाई तुले? आपला नवरा सोडला, संसार सोडला, हा, दुसऱ्याच्या घरात असं पडून राहिले चांगलं वाटतं का तुले? बरं सांग तर. घराकडे पाहायचं, नवऱ्याची काळजी घ्यायची, ते काही नाही. जा माय, तुझं घर सजव श्वेता, जा. अरे वा श्वेता ताई, अहो किती सुंदर रांगोळी काढली तुम्ही. खरंच खूप छान दिसते नाही? हो, पण कसं आहे ना मिठूताई, आपल्या आजूबाजूला नजर लावणारी लोकच जास्त आहेत. वल्लरी, तू मले टोमना मारी राहिली? हो,
सासूबाई, तुम्ही आता श्वेताताईंना काय बोललात ना ते मी नीट ऐकलंय. मी तुम्हाला शेवटचं सांगते. आम्ही महेंद्र दादांना गावी पाठवलं, त्यांच्या पाठोपाठ तुम्हाला गावी पाठवलं, पण तुम्हाला तिथे राहता नाही आलं. कारण महेंद्र दादांना तुमची नीट काळजी घेता नाही आली. मग इथे आलात ना तर आनंदाने राहा. उगाच सगळीकडे नाक खुपसू नका. कळलं? वल्लरी, तुझ्या सासूशी बोलते, उलट उत्तर द्यायला लाज नाही वाटत का तुले? हे माया मन्याचं घर आहे म्हणजेच माझं घर आहे. हे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं घर. इथे षडयंत्र करणाऱ्या, एकमेकांशी वाईट वागणाऱ्या लोकांसाठी, मग ती रक्ताची नाती असली ना तरी सुद्धा त्यांच्यासाठी या घरात जागा नाही. मी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर का या घरात राहायचं असेल ना तर नीट राहायचं. श्वेताताई, श्वेताताई, बघा कोणाचा फोन आहे. कैलासचा फोन आहे. अहो घ्या लवकर, खूप दिवसांनी स्वतःहून फोन केलाय त्याने. हॅलो कैलास, तुम्ही बरे आहात ना? मी नव्हतो का कधी बरा श्वेता. तुझ्याशी कधीच बरा वागलो नाही, पण आता मला माझी चूक कळली. मी नाही राहू शकत तुझ्याशी. त्या दिवशी पण नको नको ते बोललो तुम्हा सर्वांना, पण आता नाही. मी येतोय तुला घ्यायला. खरंच? हो.